अहिल्यानगर शहरातील सारसनगर येथील MMA मॅट्रिक्स जिम आणि टीम 57 यांच्या वतीनं महिलांच्या स्वास्थ्य जागरूकता उपक्रमाने महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी महिलांसाठी सूर्यनमस्कार, योगा आणि विविध स्पर्धा संपन्न झाल्या। तर या कार्यक्रमातून महिलांना सदृढ आरोग्याचा संदेश देण्यात आला। या प्रसंगी झुंबा नृत्यासह विविध मनोरंजनात्मक खेळ रंगले होते। माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी योगिता पर्वते, गीता पर्वते, मनीषा पर्वते, एकता पर्वते तसेच प्रयास ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अलका मुंदडा, सुषमा साळुंखे, सुनंदा मुळे, हेमा पडोळे, उषा सोनी, सुरेखा चेमटे, सुनीता कोळी, लीला अग्रवाल, उषा सोनटक्के, मेघना मुनोत, श्रद्धा उपाध्ये, नंदा पुरोहित, सीमा बंग यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बोलताना माजी नगरसेविका शीतल जगताप म्हणाल्या की जीवनशैली बिघडल्यानं अनेक आजारांचा सामना महिलांना करावा लागतोय। निरोगी जीवनासाठी महिलांना नियमित व्यायाम करणं गरजेचं बनलंय। व्यायाम आणि योगानं मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं राहतं। नियमित योगाने दिनचर्या प्रसन्न बनते। व्यायामासाठी वयाचं बंधन नसतं, तर वेळ नसला तरी वेळ काढावा लागतो। महिलांनी कुटुंब सांभाळताना आरोग्य देखील सांभाळल्यास कुटुंब आणि समाज निरोगी व सदृढ होणार असल्याचं ते म्हणाल्या। तर एकता पर्वते म्हणाल्या की महिलांना कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आरोग्य उत्तम राहणं महत्त्वाचं आहे। उत्तम आरोग्य असल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकतात। यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी दिवसातून 1 तास व्यायामाला द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। सूर्यनमस्कार, योगा आणि विविध मनोरंजनात्मक स्पर्धेतील विजेत्या महिलांना माजी नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते यावेळी बक्षिसं देण्यात आली। तर या स्वास्थ्य जागरूकता कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। MMA मॅट्रिक्स जिममध्ये महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं विशेष लक्ष दिलं जात असून योगा, झुंबा आदींसह MMA सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती प्रशिक्षकांनी दिली। मॅट्रिक्स जिमच्या आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त हा जो त्यांनी उपक्रम केला, बघायला गेलं तर जिम म्हटल्यानंतर सगळ्यांना आणि तो व्यायाम केल्यानंतर आपलं शारीरिक अंग दुखतं किंवा नंतर हातपाय हलत नाही। पण इथं आल्यानंतर मी बघितलं की महिला ह्या ठिकाणी जागतिक दिन असं नाही, पण रोज डेली रुटीनमध्ये आपल्या शरीराची निगा, शरीराबरोबर आपल्या मनाची पण तुम्ही ह्या पद्धतीने एकदम छान पद्धतीने डान्स करत होता की असं वाटत नव्हतं योगा क्लास करून किंवा झुंबा खेळून तुमचं मन पण प्रसन्न होतं। त्याच्यामुळं आपण सर्वजण वातावरण एकदम छान पद्धतीने केलं। मला का नाही, भाभीकडे बघून तुम्हाला पण होतं नाही, त्यांच्याकडे बघून छान पण वाटतं आणि कधी कधी जलस पण फील होतं। या म्हणजे आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा म्हणजे त्यांच्याकडे बघून जलसच झालं पाहिजे, कारण त्या जलसीतून आपण करू शकतो। कारण आज हे वय असताना ते योगा करतात, डेली रुटीन आहे त्यांचं। आपण तरी बाहेर गेल्यावर पाव बिव खातोय, पण आमच्या भाभींचं असं आहे की ते बदाम पण बाहेर गेलं खाणार नाही। पाव तर सोडा, ड्रायफ्रूट बदाम दिलं तरी ते बाहेर गेलं खाणार नाही, असं भाभींचं आहे। त्याच्यामुळे आज ते शरीराबरोबर मनाने पण प्रसन्न असतात, किती पण वय प्रत्येक गोष्टीमध्ये पुढं असतात। आज जागतिक महिला दिन असल्यामुळं एकाच दिवस हा कार्यक्रम न करता आठवड्यातून एक दिवस असा मिक्सअप कार्यक्रम झाला पाहिजे, जेणेकरून आमच्या महिला फ्रेश राहतात। त्यांना कळण कोणाची फिगर मेंटेन झाली, कोण फिट झाली। आहे की नाही? नाही, महिलांचं कसं असतं, एकमेकीला बघून जास्त प्रोत्साहित होत असतात। आपण किती सुधारलं हे नाही बघायचं, एकमेकीला बघून जास्त प्रोत्साहित होत असतं। त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा हा कार्यक्रम घेतला दादा। आणि विशेष म्हणजे दादाला मला का बघायचं होतं, कारण हा सगळा कार्यक्रम आयोजन करून पण दादा नव्हतीच, त्याच्यामुळे दादा मला तुम्हाला बघायचं। कारण पहिल्यांदाच ह्या ठिकाणी आले आणि हे जिम चालवताना किंवा महिलांना एकत्रित करायला खूप वेळ लागतो। कोणतेही कार्य असो, महिला आपल्या शरीराची निगा न राखता कुटुंब, घर यात व्यस्त असतात। त्यामुळं हे सगळं करताना
आता आज कलियुगमध्ये फॅट झालं की योगा क्लासला जायचं म्हणून मी, पण रिअल फॅक्ट ज्यावेळेस आपण क्लासला जातो, ज्यावेळेस आपण आत्मसात करतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण किती फिट आहोत. आणि एक महिला जर फिट असेल तर मला असं वाटतं अख्खं घर, अख्खं कुटुंब, आपलं महाराष्ट्र, आपलं भारत हे फिट राहील. या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता ज्यांना बक्षीस मिळेल त्यांचं अभिनंदन करते, आणि ज्यांना मिळलं नाही पण मनसोक्त खेळल्या त्यांचं पण खूप अभिनंदन करते. कारण बक्षीस हे खेळासाठी नाही तर आपलं प्रसन्न मनासाठी असतं, आणि ते खेळलंच पाहिजे. ह्या ठिकाणी सर्वच महिलांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि ह्या ठिकाणी मला बोलवलं, माझा सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी पूर्ण टीमचे पण आभार मानते. अंतर्राष्ट्रीय महिला दिवस मनाने के लिए एकत्रित हुए। इस खास दिन पे मैं आप सभी को मन से धन्यवाद देना चाहती हूँ कि आप सब यहाँ आए, उपस्थित रहे। शीतल भाभी भी आए यहाँ पे अपना समय निकाल के। दादी जी हर बार आते ही हमारे पास में, ऐसे ही आप आते रहो। हर एक औरत अपना माँ, बहन, पत्नी और बेटी के रूप में हमारे जीवन को खुशियों से भर देती है। वे समाज को आगे बढ़ाने में भी महत्वपूर्ण योगदान देती है। आज हम सभी को संकल्प लेना चाहिए कि हम महिलाओं का सम्मान करेंगे, रक्षा करेंगे और उन्हें हर क्षेत्र में आगे बढ़ने की प्रोत्साहन करेंगे। और मैं आप हर जन से बोलना चाहती हूँ कि ये सब माँ, बेटी, बहू का फर्ज निभाने के लिए हम हेल्दी रहना चाहिए। हेल्थ इज वेल्थ। इसीलिए मैं सबको कहना चाहती हूँ कि 1 घंटा, 24 घंटे में से 1 घंटा अपने लिए निकालिए। योगा, जुम्बा जो चाहे वो यहाँ आके ज्वाइन करें। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.